पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। बीडमध्ये शिरूर तालुक्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। मध्यरात्री 1 वाजता मुसळधार पावसामुळे नदीला भयानक पूर आला। यावेळी शिरूर तालुक्यामधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे घरामध्ये बाळाला दूध पाजण्यासाठी वाटीही राहिली नाही असं म्हणत पूरग्रस्त भागातील महिलांच्या अश्रूंचा बांध फुटलाय। अतिवृष्टी होऊनही अद्याप प्रशासनाचे अधिकारी आलेले नाहीयेत असा आरोपही यावेळी पूरग्रस्त महिलांनी केलाय। दरम्यान यावेळी महिलांनी एबीपी माझाच्या टीमचे आणि स्थानिकांनीही आभार मानलेले आहेत। दरम्यान पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। शिरूर येथे दुकानांसह जे घरं आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते गेलेलं आहे आणि यामध्ये संसार उपयोगी साहित्य जे आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्याची आमची परिस्थिती अशी आहे की एक पाणी आलं 4 वाजता आम्ही सारे झोपलो होतो, लेकरं बाळ घेऊन फक्त बाहेर निघालो आम्ही। निघायची पण व्यवस्था नव्हती आमची। नगर अचानक आलेल्या पुरामुळे या ठिकाणी शिरूर शहराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी संसार उपयोगी साहित्य गेल्यानं अश्रू अनावर होताना देखील पाहायला मिळत आहे आणि हीच मायबाप सरकारने परिस्थिती पाहावी आणि मदत करावी अशी याचना जी आहे ती या ठिकाणी करताना दिसून येत आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, शिरूर कासार, बीड। तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यातील साकत येथे मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण ही बीडची दृश्य बघतोय। माझावर या महिलांनी आपबीती सांगितलेली आहे। बाळाला दूध पाजण्यासाठी वाटी शिल्लक राहिलेली नाहीये। धाराशिव, भूम आणि परंडा तालुक्यातील वडनेर, ढगपिंपरी, रुई, देवगाव, नरसाळे वस्ती गावामध्ये 48 लोक अडकलेले आहेत। नाशिकहून आर्मीचे हेलिकॉप्टर आता रेस्क्यूसाठी पोहोचलेलं आहे। एनडीआरएफला पाचारण करण्यात आलेलं आहे। नाशिकवरून आर्मीचे हेलिकॉप्टर त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी काम दाखल झालेलं आहे। लाख गावामध्ये 12 लोक अडकले होते, त्यांना धाराशिव जिल्हा टीमनं सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। त्यामुळे धाराशिवमध्ये पावसाचा इतका जोर आहे की अजूनही अनेक गावं ही पाण्यानं वेढली गेलेली आहे। अनेक लोक अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी अखेर हेलिकॉप्टरला पाचारण करावं लागलेलं आहे। भूम आणि परांड्यामधले जवळपास 48 लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते। आता हेलिकॉप्टरच्या साह्यानं त्यांचं रेस्क्यू केलं जातं। ही थेट दृश्य आपण बघतोय धाराशिव मधली। कशा रीतीनं नागरिकांनी छतावर आसरा घेतलेला आहे, छतावर जाऊन नागरिकांना थांबावं लागलेलं आहे आणि आता त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल होत आहे। यंदा मराठवाड्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नागरिकांना आपली घरं सोडून छताचा आसरा घ्यावा लागलेला आहे। काही लोकांना त्यांच्या गावातून, घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जगायचं कसं असा मोठा प्रश्न या नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे। शेतातही पाणी आहे, सगळी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। त्यामुळे आता यावेळी कसं पीक घ्यायचं किंवा त्यांना जे काही पैसा त्यांनी शेतामध्ये टाकलेला आहे तर तो पैसा कसा परत मिळणार, आता वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा असा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। घरातलं साहित्य भिजलेलं आहे, धनधान्य भिजलेलं आहे, कपडे भिजलेले आहेत। त्यामुळे लोकांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे। त्यामुळे रोजच्या कामासाठी बाहेर पडणंही खूप दुरापास्त झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, पाऊस अजूनही कायम आहे आणि त्यामुळे अखेर हेलिकॉप्टरला पाचारण करण्याची वेळ आलेली आहे। काय घडलेलं आहे, किती लोक अडकलेली आहेत? ही दृश्य आपण पाहत आहोत धाराशिव जिल्ह्यातली आहेत, भूम आणि परंडा तालुक्यातली। काल रात्री प्रचंड पाऊस झाला, ज्यामध्ये वडनेर नावाचं गाव आहे, ढगपिंपरी नावाचं गाव आहे, रुई नावाचं गाव आहे, देवगाव नावाचं गाव आहे, नरसाळे वस्ती आहे। या एकूण ठिकाणी या गावामध्ये 48 लोक या ठिकाणी अडकलेले आहेत आणि यांना एनडीआरएफ आणि आर्मीच्या पथकाकडून आता जे हेलिकॉप्टर पाहत आहोत ते नाशिकवरून आर्मीचं हेलिकॉप्टर उडालेलं आहे आणि ते आता लोकांना सुरक्षित स्थळी हटवण्याचं काम या ठिकाणी करत आहे। याबरोबरच लाख नावाच्या गावामध्ये देखील 12 लोक अडकलेले होते, त्यांना
स्थानिक जी टीम असते जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची त्यांनी या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. मात्र मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालाय, रस्ते या ठिकाणी वाहून गेलेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. रात्री मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि त्यातला सर्वाधिक पाऊस बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान तर झालंच आहे आणि अनेक लोक या ठिकाणी अडकलेत आणि त्यांना बचावासाठी आर्मीकडून देखील प्रयत्न सुरू आहेत. माधवी. कृष्ण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. धाराशिव जिल्ह्यामधल्या परंडा तालुक्यातील साकत येथे देखील मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाणी शिरलंय. पूर परिस्थितीमुळे साकत गावाचा संपर्कही तुटलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिलेत. साकत गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफचं पथक पाठवावं, तसेच हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यात. तर धाराशिवच्याच परंडा तालुक्यातील कांदलगाव इथे पावसामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे. शेतीचंही मोठं नुकसान झालंय. काल रात्रीपासून कांदलगाव येथे मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्ये कांदलगावची नदी पलीकडून 500 मीटर आणि अलीकडून 500 मीटर पूर्णपणे वाहत आहे. शेती पूर्णपणे वाहून गेली. इथं तूर होती, तुरीचं थोडं पण काय एक झाड सुद्धा दिसत नाही. इतकं वाहून गेलंय. माती वाहून गेली, खडक वाहून गेलाय. तिकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून बक्षी हिप्परगा गावासह पंचक्रोशीतील गावांमधील अनेक शेतीमध्ये खरीप पिकांना याचा फटका बसलाय. उडीद, तूर, मूग, सोयाबीन अशी सगळी पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी राजा चिंतेमध्ये आहे. लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये. सोलापूर जिल्ह्यातील सुरू असलेल्या आठवडाभराच्या पावसामुळे संपूर्ण शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. माझी बक्षिप्परी या गावात 5.5 एकर जमीन असून त्यात उडीद, सोयाबीन आणि तूर, कांदा या पिकांची मी लागवड केलेली होती. पण या सततच्या पावसामुळं संपूर्ण नुकसान झालेलं आहे. तरी प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी या नुकसानीचा पंचनामा करून योग्य ती मोबदला द्यावा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे. काल रात्रभर सांगोला परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कासारगंगा ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. आपण सोलापूरची दृश्य बघितलेली आहे. सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. यामुळे पूलही वाहून गेलेला आहे. सध्या सांगोला ते अकलूज या रस्त्याचं काम सुरू असून महूद येथे आसाळगंगा ओढ्यावर पुलाचं बांधकाम करण्यात येते. हे काम सुरू असल्यानं ओढ्याच्या बाजूनं एक तात्पुरता पूल उभारून त्याच्यावरून गेले कित्येक महिने वाहतूक सुरू होती. मात्र ओढ्याला आलेल्या तुफानी पाण्यामुळे महूद येथील पूल आता वाहून गेलाय. तर पाण्याचा जोर इतका आहे की पूलच वाहून गेलेला आहे. त्यामुळे अनेक गावातल्या लोकांना बाहेर कसं पडायचं हा प्रश्न निर्माण झालाय. तिकडे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या वाघोडा गावामध्ये जोरदार पाऊस झालाय. गावाभोवती पाण्याचा वेढा पडला असून ग्रामस्थांना गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागली आहे. जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस सुरू असून मंठा तालुक्यातल्या वाघोडा गावामध्ये पाण्यामुळे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. प्रसूतीसाठी या महिलेला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी गावकऱ्यांना तिला खांद्यावर घेऊन पाणी वाहणाऱ्या ओढ्यातून मार्ग काढावा लागलाय. जालन्याच्या सेवली गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. सेवली गावामध्ये मध्यरात्री झालेल्या पावसानं सगळीकडे पाणीच पाणी झालंय. सेवली गावातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. नालेवाडी, रेणापुरी, दयाळा, भांबेरी गावामधील पिकं पाण्याखाली गेली आहेत. मांगणी नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अंबड तालुक्यातील रेणापुरी, दयाळा, भांबेरी या गावांचा नद्या, नाले हे तुडुंब भरून वाहिल्यामुळे संपर्क तुटलाय. जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली असून जालना, घनसावंगी आणि बदनापूर तालुक्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागामध्ये काल मध्यरात्री मुसळधार झालेल्या पावसानं जालना तालुक्यातील सेवली, धारा, पाथरुड
उमरी, शिवनगर, उखळी या परिसरामध्ये शेतांना तलावाचं स्वरूप आलेलं आहे, तर रस्त्यावरून नद्या वाहत आहेत। या पावसामुळे नद्यांना, ओढ्यांना पूर आला असून शेतातील पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। जालना तालुक्यामध्ये 8 दिवसांपूर्वी कोरडा ठाक असलेला कल्याण मध्यम प्रकल्प आता ओव्हरफ्लो झालाय। विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच या प्रकल्पात एवढ्या मोठ्या संख्येनं पाणीसाठा झाला असून एकीकडे शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान होत असलं तरी दुसरीकडे हा मध्यम प्रकल्प भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसं समाधान आहे। मात्र जवळपास 15 गावांचा पाणी प्रश्न या प्रकल्पामुळे मिटलेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने गंगाखेड तालुक्यातील गोंडगाव येथील अनेक शेतकऱ्यांना उभा ऊस त्यांचा आडवा झालाय। त्यामुळे पारंपरिक पिकांसह नगदी पिकंही यंदाच्या पावसानं शेतकऱ्यांपासून हिरावून घेतली आहे। शासनानं मदत जाहीर केली, मात्र तीही तोकडी। तेव्हा ती मदत कधी मिळणार असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी विचारतायत। तिकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे आमचा 4 एकरचा प्लॉट आहे ऊसाचा, तर प्रत्येक आमच्या गावामध्ये प्रत्येकाचा ऊस असा आडवा पडलेला आहे रात्रीच्या पावसानं। तर शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावं, जेणेकरून आता हे ऊसाला उंदरं सळीणार, पाणी देता येणार नाही, मशागत करता येणार नाही आणि आता डुकराचं प्रमाण जास्त वाढणार आहे आणि आता ऊस तोडायलाच येत आहे, तोडायला खर्च लागणार जास्त आडवा पडल्यामुळं आणि रात्रीच्या पावसामुळे आता हे ऊस आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतो, पण हे ऊस उभा होत नाही आणि मोडत आहे। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातही रात्री जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। पावसाच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग तसेच बोल्लेगाव आणि वारुळाचा मारुतीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालाय, तर शिवाजीनगर रोड, नालेगाव आणि बोल्लेगाव भागातील जनजीवनावर याचा परिणाम झालाय। यंदाच्या पावसाळ्यामध्ये सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहण्याची 3री वेळ आहे, त्यामुळे 3ऱ्यांदा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सीना नदीवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। काल मध्यरात्रीपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे सीना नदीला जो आहे पूर आलेला आहे। आपण जर बघितलं तर आता नगर कल्याण रस्त्यावरील या पुलावरून अक्षरशः पाणी जे आहे ते वाहताना पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी निर्माणाधीन जो पूल आहे त्याच्या बाजूलाच एक पर्यायी पूल जो आहे तर तो निर्माण करण्यात आलेला होता, मात्र हा पूल सध्या बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे नगर कल्याण रस्त्यावरची वाहतूक जी आहे तर ती बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीनं बॅरिगेड्स लावून ही सगळी वाहतूक जी आहे तर ती बंद करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच या नदीवरती जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहताना दिसत आहे। एकूणच जर बघितलं तर नगर कल्याण रस्त्यासोबतच जर बघितलं तर वारुळाचा मारुती या ठिकाणचा पुलावरती देखील जो आहे तर पाणी आल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। या पाण्यामुळे नगर कल्याण रस्त्यावरची वाहतूक जी आहे तर ती तर ठप्प झालेलीच आहे, त्याचबरोबर जनजीवन जे आहे तर ते देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्येही जोरदार पाऊस झालेला आहे। काही ठिकाणांवरील रस्ते पुन्हा बंद झालेत। आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे, मात्र मोहटादेवी भक्तांनी घटस्थापनेच्या दिवशी मोहटादेवी गडावर येऊ नये, घरीच थांबावं असं आवाहन मोहटादेवी देवस्थानकडून करण्यात आलंय। करंजी, मडितिसगाव, मोहटा, करोडी, चिंचपूर, कुत्तरवाडी या डोंगर पट्ट्याच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही तुफान पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील कचनेर येथील धारेश्वर धबधबा प्रवाहित झालाय। मुसळधार पावसामुळे धबधब्याचं विक्राळ रूप पाहायला मिळत आहे। तिकडे सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी भागातही जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। तालुक्यातील मोठे ओढे तसेच नाले वाहू लागले, तसेच या भागातून वाहणारी बोर नदी देखील दुथडी भरून वाहतीये। जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोऱ्यासह रंडोल तालुक्यातही झालेल्या जोरदार पावसामुळे उत्तरान गावातील कस्तोरा नाल्याला पूर आलाय। यामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। पावसामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी 2 दुचाकी वाहून गेल्या। सरकारनं तातडीनं मदत करण्याची मागणी नुकसानग्रस्त भागातील नागरिक करतायत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 आठवड्यांपासून जोरदार ते मुसळधार पाऊस बरसतोय। लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि मलकापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसलाय। जिल्ह्यामध्ये सगळीकडेच अतिवृष्टीजन्य स्थिती असून
गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाचा मारा सुरूच आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडच मोडलंय. 20 सप्टेंबरपर्यंत एकूण 2,58,000 हेक्टर क्षेत्रावरची सगळी पिकं ही बाधित झालेली आहेत. यामुळे कापूस, तूर, मका, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं असून संपूर्ण शेतामध्ये मुसळधार पावसामुळे चिखल झाल्यानं बळीराजाचं उभं पीक नष्ट झालंय. तर या बातम्या